मागील आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये 5,000 शेतकऱ्यांच्या समवेत देशातील 500हून अधिक शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक पार पडली आणि देशामध्ये कृषी संकट जे निर्माण झाले आणि शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली, आत्महत्या वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवरती 10 ऑगस्ट रोजी आज संपूर्ण देशभरामध्ये जेल भरो आंदोलन करण्याचं ठरवण्यात आलं होतं. आणि आज आम्ही जेल भरो आंदोलन हे काही दिवस पुढे ढकलले, पण आज आम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये ज्या मागण्या आहेत 20 मागण्या, या मागण्यांचं निवेदन सर्व शेतकरी संघटना कोल्हापुरातील शेतकरी आणि महिलांना घेऊन आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. सर्वप्रथम आम्ही याच्याद्वारे मागणी करणार आहोत राष्ट्रपतींच्याकडे, जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे निवेदन देऊन की अमेरिका भारत व्यापार करार जो आहे, या व्यापार करारामध्ये शेतकऱ्यांच्या हितांची तडजोड केली जाणार आहे. अनेक शेती उत्पादनं जे आहेत, ज्याच्यामध्ये दुधाचा समावेश आहे, अनेक शेती उत्पादन समावेश आहे, याच्यामध्ये जो आहे की निर्यात करता येणार नाही आहेत, आयात माल करावा लागणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या हा जो माल आहे त्याची विक्री होणार नाही, तो पडून राहणार आहे किंवा त्या दर्जामध्ये स्पर्धेमध्ये तो टिकणार नाही आहे. दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे, कृषी विपणन धोरण जे आहे, हे कृषी विपणन धोरण जे आहे 3 कृषी कायदे आंदोलन करून सरकारने मागे घेतले होते, पण ते कृषी विपणन धोरणाच्या मागच्या दाराने या पद्धतीनं ती धोरणं आणली गेलेली आहेत. तिसरं महत्त्वाचं जी खाजगी वीज विधेयक जे आहे, हे याद्वारे विजेचं खाजगीकरण करणार आहे. अदानीला या पद्धतीचे कंत्राट दिले जाणार आहेत, तर ते थांबवलं पाहिजे. शेतकऱ्यांना 24 तास वीज जी आहे ती मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या देशभरामध्ये आणि त्या प्रत्येक शेतकऱ्याला देशभरातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असेल तर 25 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यायला पाहिजे. मनरेगा जी शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना दिलासा देणारी योजना होती, त्याच्यामध्ये अनेक चुकीचे बदल जे आहेत त्यांनी केले आहेत. त्यांना रामजी योजना असं नाव देऊन बदल केले आहेत. हे बदल थांबवले पाहिजेत आणि रोजगार हमी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दिली पाहिजे. देशभरामध्ये अदानी अंबानींसाठी शेतकऱ्यांच्या, आदिवासींच्या जमिनी ओरबाडल्या जात आहेत. पर्यावरणाची हानी सुरू आहे. तर हे कंत्राटदार धार्जिणे धोरण बदलून शक्तीपीठ महामार्गासारखे अनेक प्रकल्प जे आहेत, अनेक मेगा हायवे उत्तर प्रदेश आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये सुरू आहेत. इथे आपण पाहतोय की हे रस्ते पटकन खराब होत आहेत. पावसाळ्यामध्ये आता खड्डे पडतात त्याच्यामध्ये. अशा दर्जा नसलेल्या रस्त्यांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत ते अन्यायकारकरित्या घ्यायचं सुरू आहे. तर ते भूसंपादनाचं धोरण ठरलं पाहिजे. जो कायदा आहे भूसंपादन 2013चा, तो लागू करायला पाहिजे. त्याबरोबरच इतर शेतकऱ्यांच्या ज्या काही महत्त्वाच्या मागण्या आहेत, म्हणजे सर्वात महत्त्वाची ती म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला जे आहेत C2+50 अशा पद्धतीचा जो स्वामीनाथन आयोगाने ठरवलेला फॉर्म्युला आहे, किमान आधारभूत किमतीचा MSPचा, हा कायदा जे करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण अजून त्यांनी केंद्र सरकारनं केलेलं नाही. यासाठी आजचं जे आहे देशभरात आंदोलन आहे, त्याचं प्राथमिक स्वरूपामध्ये निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना देण्यासाठी आज आम्ही इथे जमलो आहोत. आज जर देशभरामध्ये हे मोदींनी आणि केंद्र सरकारने जर मागण्या मान्य नाही केल्या, तर पुन्हा दिल्लीला धडक द्यायला शेतकरी येणाऱ्या काळामध्ये मागे पुढे बघणार नाहीत. हा इशारा आज आम्ही इथे देत आहोत.